नमस्कार मित्रांनो, तुम्ही जीएसटीचं बिल तर नक्की बघितलं असेल आणि बिलामध्ये वेगवेगळे टॅक्सेस असतात. जसं सीजीएसटी असतं, एचजीएसटी असतं, वेगवेगळे टॅक्सेस असतात आणि ते बघितलं की आपण कन्फ्युज होतो, फार टेक्निकल वाटतं. तर काळजी नका करू. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जीएसटीचे टॅक्सेस काय आहेत, त्याचं कॅल्क्युलेशन कसं होतं, हे सगळं सोप्या भाषेत विथ रिअल लाईफ एक्झाम्पल सांगणार आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला फॉलो करा. तर मित्रांनो, माझं नाव आहे CMA विपुल शाह आणि तुमच्यासाठी आम्ही खास जीएसटी सिरीज घेऊन येत आहोत आणि दिस सिरीज इज ब्रॉट टू यू बाय आयटॅप पुणे. तर मित्रांनो, आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण 100% प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स घेतो, ज्यामध्ये इन्कम टॅक्स, जीएसटी, टीडीएस असं प्रॅक्टिकल नॉलेज जातो आणि आपल्या कोर्सचे खास वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो आणि मग आपण जीएसटीच्या डिस्कशनला सुरुवात करायची. आपल्या कोर्सचे 3 खास फीचर आहेत. सगळ्यात पहिलं, इट्स अ झिरो कॉस्ट करिअर. सेकंड, देर इज अ 300% प्लेसमेंट गॅरंटी आणि लाईफ टाईम सपोर्ट. आता तुम्ही मला हे काय असं आम्हाला कन्फ्युज म्हणजे काय असं सरप्राइझिंग आहे, काय ते नवीन वाटते, तर काळजी नका करू. थोडं आपण जीएसटी बद्दल गप्पा गोष्टी करूयात आणि व्हिडिओच्या शेवटला एक्झॅक्टली काय तुम्हाला नक्की सांगणार आहे, तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर चला तर मित्रांनो, जीएसटीचं मस्तपैकी डिस्कशन स्टार्ट करूयात. तर जीएसटीचा लॉंग फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. सो तुम्ही जेव्हा गुड्स परचेस करता, जसं मी हा मोबाईल परचेस केला, त्याला गुड्स म्हणतात, त्याच्यावर जीएसटी लागणार आहे. तुम्ही इंटरनेट सर्व्हिस घेतली, तुम्ही जिम जॉईन केलं, तुम्ही रेस्टॉरंटला जाऊन जेवण घेतलं, त्याला म्हणतात सर्व्हिस. सो तुम्ही गुड्स घ्या किंवा सर्व्हिस अवेल करा, दोन्हींवर लागतो टॅक्स. त्याला नाव आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. याचं इंट्रोडक्शन झालं 1 जुलै 2017 मध्ये. आता हा आणला गेला. हे आणायचं सगळ्यात मोठं कारण तुम्हाला मी सांगणार आहे. बिफोर जीएसटी मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस होते. वॅट होतं, एक्साइज ड्युटी होतं, सर्व्हिस टॅक्स होतं. ही नावं तुम्ही ऐकली असतील. याने व्हायचं काय की एकाच प्रोडक्टवर मल्टिपल टॅक्सेस लागायचे. म्हणजे समजा मी हा फोन घेतला, याच्यावर एक्साइज ड्युटी लागेलच, प्लस वॅट पण लागायचा. मग त्यामुळे डबल टॅक्सेस प्रोडक्ट महाग व्हायचे. मग गव्हर्नमेंटने विचार केला की आपण जर डबल टॅक्सेस काढले तर प्रोडक्ट पण स्वस्त होईल, देशांना फायदा होईल आणि तुमच्या माझ्यासारख्या कॉमन मॅनला फायदा होईल, कारण का आपल्याला प्रोडक्ट स्वस्त दरामध्ये मिळतील. म्हणून जीएसटी आणला गेला. प्लस जीएसटी मुळे मल्टिपल कंप्लायन्सेस पण कमी झाले, कारण वेगवेगळे लॉ कट करून त्यांनी एकच केला जीएसटी. सो कंप्लायन्सेस कमी झाले, बिझनेस पण लोकांचा फायदा झाला, ज्याला आपण म्हणतो इज ऑफ डुईंग बिझनेस. तुम्ही ऐकलं असेल मोदीजी काय म्हणतात, इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये भारताने खूप प्रगती केली आहे, ज्यामुळे बिझनेसमॅनला जे काय आवश्यक गोष्टी गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतो. तर चला तर मित्रांनो, आपण जाणून घेऊयात की जीएसटीचे ते वेगवेगळे टाइप्स काय आहेत. तर त्यासाठी तुम्हाला मी रिअल लाईफ एक्झाम्पल देणार, लक्ष द्या. आणि काय तुम्हाला जर अजून काही माहिती पाहिजे असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा की कुठला तुम्हाला व्हिडिओ पाहिजे, तोही आम्ही तुम्हाला बनवून देऊ. तर मित्रांनो, यामध्ये पहिला दोन, एक आहे सप्लायर आणि एक आहे रिसिपियंट. लक्ष द्या, कुठल्याही ट्रान्झॅक्शन साठी मित्रांनो 2 लोक लागतात, एक विकणारा आणि खरीदणारा. यामध्ये जो विकतो आहे आणि जो प्रोडक्ट बाय करणार आहे, दोघं दिलेत. पहिला आहे उदय शेट्टी, जो रिसिपियंट आहे, आणि सप्लायर आहे मजनूबाई. दोघे लोक पुण्यामध्ये. यांनी 1,000 रुपयाचे गुड्स परचेस केलेत. तर जेव्हा दोन्ही लोक एका स्टेटमध्ये असतात, पुणे म्हणजे महाराष्ट्र, त्याला म्हणतात इंट्रा स्टेट परचेस. सो इज इंट्रा स्टेट. सप्लायर आणि रिसिपियंट एकच स्टेटमध्ये आहात. तर तुम्ही बहुत सारे ट्रान्झॅक्शन तुम्ही केले असेल, चेक करा की जेव्हा हे दोन्ही मॅच झाले, तुम्ही दोघे एका स्टेटमध्ये, त्याला म्हणतात इंट्रा स्टेट सप्लाय, आणि त्याच्यावर टॅक्स लागतो CGST आणि SGST. तो हा जो CGST याचा लॉंग फॉर्म आहे सेंट्रल जीएसटी, हा रेव्हेन्यू जातो सेंट्रल गव्हर्नमेंटला. आणि जो SGST याचं नाव आहे स्टेट जीएसटी, हा रेव्हेन्यू जातो स्टेट गव्हर्नमेंटला. म्हणजे सेंट्रल आणि स्टेट दोन्ही लोक जीएसटी कलेक्ट करतात. हे पहिलं आपल्याला समजून घ्यायचंय. ना यात मी रेट अज्युम केलाय 9%. जस्ट फॉर द अंडरस्टँडिंग, किती रेट घेतला मी? 9%. हे दोन्हीचं कॅल्क्युलेशन 1,000 रुपयावर करायचं. तो 1,000 रुपयावर 9% 90 रुपये, आणि सेम 9% 90 रुपये. तर टोटल जीएसटी तुम्हाला द्यायचा आहे 180 रुपये. तर तुमच्याकडे जेवढी बिल आहेत मित्रांनो, चेक करा, तुमची CGST SGST अमाऊंट एकच असणार आहे, सेम असणार आहे, मॅच होणार आहे, कारण का दोन्ही कॅल्क्युलेशन 1,000 वर होतं. ठीक आहे, हा झाला तुमचा इंट्रा स्टेट परचेस. आता असं होऊ शकतं का, मला सांगा, एक पुण्यामध्ये आणि एक दिल्लीमध्ये. आता मित्रांनो, स्टेट चेंज झाला. तर जेव्हा स्टेट चेंज होतो, त्याला म्हणतात इंटर स्टेट सप्लाय. तुम्ही अमेझॉनला काहीतरी बघा, ऑनलाईन ऑर्डर करता, चेक करा, जर सप्लायर दुसऱ्या स्टेटचा असेल, तुमच्या बिलावर IGST लागतं, तर त्याला म्हणतात इंटरस्टेट सप्लाय. तर आता हाच मोबाईल घेतला त्यांनी, फक्त दिल्लीवरनं मागवलाय, तर तिथे लागणार IGST. याचं नाव आहे इंटिग्रेटेड जीएसटी. म्हणजे काय? CGST प्लस SGST इज इक्वल टू IGST. सो याचा रेट पण मित्रांनो मॅच होतो 18%. मी अमाऊंट सेमच ठेवली,
पहिल्या एक्झाम्पल मध्ये पण 180 रुपये टॅक्स होता, इथे पण 180 रुपये टॅक्स लागतो. आता तुमच्या प्रश्न असेल सर आयजीएसटी काय? आयजीएसटी जो रेव्हेन्यू इनिशियली हा सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जातो आणि मग सेंट्रल गव्हर्नमेंट काय करतं, त्यातला जो स्टेटचा हिस्सा आहे तो स्टेटला नंतर शेअर करतं. आता हे असं का केलं हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता आपण पुढे जाऊयात आणि नेक्स्ट पार्ट, आज फक्त टाइप्स ऑफ टॅक्स बघायचे. हे जे छोटे छोटे पॉइंटर्स आहेत मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की कव्हर करेल. नेक्स्ट होतं इंट्रा युनियन टेरिटरी. आता ऍझ्युम करा दोन्ही चंदीगडमध्ये आहेत. जसं इंडियामध्ये 28 स्टेट्स आणि 8 युनियन टेरिटरीज आहेत. तुम्ही जर कुठल्या युनियन टेरिटरीमध्ये ट्रान्झॅक्शन केलं, जसं मी एक्झाम्पल घेतलंय चंदीगड, यामध्ये मी सर्व्हिस अवेल केली, गुड्स असो किंवा सर्व्हिस, काही प्रॉब्लेम नाहीये. तर इथं पण लागतो सीजीएसटी, इथं फक्त नाव चेंज झाले यूटीजीएसटी लागतो. तर जेव्हा मित्रांनो नाव एसजीएसटी येतं तो स्टेटला जातो आणि जेव्हा यूटीजीएसटी असतं इट्स अ रेव्हेन्यू ऑफ युनियन टेरिटरी. तो असे 3 कॉम्बिनेशन में इंडियामध्ये टॅक्स लागतात. ह्याला जर समरी करायचं म्हणलं तर पहिला टॅक्स लागतो तुमच्या बिलावर एसजीएसटी किंवा सीजीएसटी, हा पहिला. दुसरा असतो आयजीएसटी, तिसरा सीजीएसटी प्लस यूटीजीएसटी. तर मित्रांनो या 3 मध्येच कुठल्या तरी एक टाईपच्या ट्रान्झॅक्शनवर टॅक्स लागतो. तर असे 3 प्रकारचे टॅक्सेस तुमच्या बिलावर लागतात. तुमची बिल चेक करा आणि तुम्हाला काही डाऊट्स असेल तर कॉमेंट करा, मी नक्की त्याचा रिप्लाय करेन. तसे 3 प्रकारचे टॅक्सेस लागतात. नाव याचा एक तुम्हाला समरी दाखवतो. टाइप्स ऑफ सप्लाय. सप्लाय म्हणजे जेव्हा मी गुड्स सप्लाय करतो किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करतो त्याला जीएसटी मध्ये सप्लाय म्हणतात. हेही काय आपण टेक्निकली नंतर आपण बघणार आहोत. तो इंट्रास्टेट म्हणजे काय सांगा मला पटकन, आपण रिव्हिजन करतोय. विदिन स्टेट, तो विदिन स्टेट असेल तर सीजीएसटी अँड एचजीएसटी, आणि विदिन युनियन टेरिटरी असेल तर सीजीएसटी अँड यूटीजीएसटी, आणि इंट्रास्टेट असेल तर कुठला टॅक्स लागतो, आयजीएसटी लागतो. तर हे झाले टाइप्स ऑफ टॅक्सेस. ओके, तर मित्रांनो तुम्हाला याचं काही क्वेश्चन असेल तर नक्की सांगा. काही आपण एक थोडंसं रिव्हिजन घेऊयात जे काय तुम्हाला मी सांगितलं ते. तर ऍज ऑफ नाऊ जीएसटीचे किती रेट्स आहेत, 2 रेट आहेत, एक 5% आणि एक 18% आहे. पहिले वेगवेगळे रेट्स होते पण 22 सप्टेंबरला अमेंडमेंट झाल्या तर रेट्स कमी झालेले आहेत. दुसरं, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस, हे तुम्हाला सांगितलं. जेव्हा विदिन स्टेट ट्रान्झॅक्शन होतं सीजीएसटी एचजीएसटी, जेव्हा 2 स्टेट्स मध्ये होतं तेव्हा आयजीएसटी. आणि जीएसटी मुळे फायदा काय आला मित्रांनो, जीएसटी मध्ये करप्शन कमी झालं, कारण का जीएसटी सगळी ऑनलाईन सिस्टम आहे. एव्हरीथिंग इज ऑनलाईन, पेपरलेस वर्क, त्यामुळे करप्शन कम्पेअर टू अदर भरपूर कमी झालेलं आहे. अँड आता माहिती घेऊयात. सर हे जीएसटी तुम्हाला बेसिक माहिती दिली, तुम्हाला इंटरेस्ट नक्की आला असेल तर मित्रांनो तुम्हाला यामध्ये करिअर करायचं असेल किंवा तुम्ही ऑलरेडी काही बिझनेस करताय, जॉब करताय, फ्रीलान्सर असाल, तुम्हाला इन्कम जर वाढवायचं असेल तर व्हिडिओ शेवट नक्की बघा, कारण शेवटची 5 मिनिटं तुमचं अर्निंग 2x करू शकतात. येस, तर मित्रांनो मी तुम्हाला पटकन आमच्या कोर्सची माहिती देतो. आपल्या कोर्सचं नाव आहे प्रोफेशनल बिझनेस अकाउंटंट, जो आयटॅप पुणे इथे होतो. हा कोर्स 11 मंथचा आहे. या कोर्समध्ये मेन पार्ट तुम्ही 12 नंतर कुठलाही स्टुडंट, एनी स्ट्रीम, सायन्स, इंजिनिअरिंग, काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त मिनिमम 12 झाले पाहिजे. तुम्ही आमच्याकडे या आणि आमचा कोर्स करा. ग्रॅज्युएट, हाऊसवाईफ, वर्किंग प्रोफेशनल, तुम्ही बिझनेसमॅन आहात, तुम्ही ऑलरेडी प्रॅक्टिस करताय, तुम्हाला रेव्हेन्यू तुमचा वाढवायचा आहे. सो व्हॉट आय सेड, तुम्हाला तुमचं अर्निंग वाढवायचं असेल, तुम्ही जे एक्झिस्टिंग काम करताय तेही करू शकता, किंवा नवीन काहीतरी सुरुवात करायची, रिस्टार्ट, लेट्स रिस्टार्ट, तेव्हा पण तुम्ही करू शकता. यामध्ये आम्ही इंडस्ट्री ओरिएंटेड प्रॅक्टिकल नॉलेज देतो इन द एरिया ऑफ इन्कम टॅक्स, जीएसटी, टॅली, एक्सेल, जे तुम्ही इंडस्ट्रीमध्ये वापरू शकता. आणि द मेन फीचर इज दिस इज द एआय प्रूफ, रिसेशन प्रूफ करिअर. मला सांगा मित्रांनो, असं कुठला इंडस्ट्री आहे जिथे लागत नाही, मला सांगा. तुम्ही जर स्पेसिफिक तुमचं करिअर रिस्ट्रिक्ट केलं की मला फक्त इंजिनिअरिंग व्हायचं आहे की इथंच काम करायचं आहे, देन देयर इज अ प्रॉब्लेम. पण अकाउंटिंग, जीएसटी कधी बंद होणार आहे का? कितीही ऍडव्हान्स एआय येऊन दे, तुमची गरज लागणार आहे. इट्स अ रिसेशन प्रूफ करिअर. आणि मित्रांनो 12 नंतर एका वर्षामध्ये तुमचं करिअर सेट होतं. कसं ते बघूयात. आता 1 वर्षात करिअर सेट होतं, नुसतं करिअर सेट होत नाही. हा बघा सॅलरी डिफरन्स. आमच्याकडे असे बरेचसे स्टुडंट्स आहेत ज्यांचं आमच्याकडे अनालिसिस आहे. तुम्ही जर पुण्यात आलात आमच्या इन्स्टिट्यूटला तर तुम्हाला आम्ही रिअली दाखवू शकतो. तर हे ऍव्हरेज आम्ही सॅलरी देखील, हे ऍव्हरेज आहे, म्हणजे ही हायेस्ट पण नाही आणि लोएस्ट पण नाही, कारण का आमच्याकडे वेगळ्या प्रकारचे स्टुडंट्स येतात. तुम्ही जर फ्रेशर असाल तर वेगळं असेल, एक्सपिरियन्स असेल तर वेगळं असेल. सो दिस इज ऍव्हरेज सॅलरी. तर ज्यांनी पीबीए केलेले ही त्यांची सॅलरी आहे 5 वर्षाची 18,90,000. आणि जे पीबीए नाही केलं त्यांची सॅलरी वाढती, पण त्यांच्याकडे ते स्किल सेट नसतात. त्यांच्याकडे थेरी नॉलेज असतं, पण आम्ही घेतो प्रॅक्टिकल नॉलेज, कारण का तेव्हा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जाता, विथ थेरी नॉलेज यू कॅनॉट सर्व्हाइव्ह. तसं तुम्ही जीएसटीचा अभ्यास केला असेल, मी म्हटलं रिटर्न फाईल करा, तुम्ही करू शकणार नाही.
पण तुम्ही जर हा कोर्स केला तर नक्की करू शकाल. प्लस याच्या ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस आहेत. तुम्ही महाराष्ट्रात कुठनंही हा कोर्स आरामात करू शकता. हा एवढा फरक पडू शकतो. प्लस आता लक्ष देऊया की एक्झॅक्टली झिरो कॉस्ट करिअर एक्झॅक्टली काय असतं समजून घ्या. व्हॉट इज झिरो कॉस्ट. आमचा कोर्स तुम्ही जॉईन केल्यानंतर पहिल्या 90 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला पहिला जॉब देतो. ही त्याची ऍव्हरेज सॅलरी अगेन डिपेंड्स ऑन स्टुडंट. आणि पहिल्या वर्षात तुमची कोर्सची पूर्ण फी रिकव्हर होते. तर तुम्हाला डाऊट असेल की कोर्सची फी काय, तर आमच्या इन्स्टिट्यूटला कॉल करा, तुम्हाला डिटेल माहिती दिली जाईल. पण काळजी नका करू, इट्स ऍब्सोल्युटली झिरो कॉस्ट करिअर. सेकंड जे तुम्हाला प्लेसमेंट मिळते दॅट इज आफ्टर 11 मंथ्स, कारण का आपला कोर्स 11 मंथ्स आहे. त्यानंतर सेकंड प्लेसमेंट मिळते आणि हे जे आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो. आणि थर्ड इज लाईफ टाइम सपोर्ट गॅरंटी, ज्याला म्हणतो 300% प्लेसमेंट गॅरंटी. सो थर्ड जर तुम्हाला जॉब मिळतो, ह्याचा सिस्टीम काय सांगतो, तुम्ही आमचा पीबीएचा कोर्स केलाय, तुम्ही 5 वर्षांनी आमच्याकडे आलात की सर आता मला जॉब चेंज करायचा आहे, बेस्ड ऑन युअर प्रोफाईल विल गिव्ह यू फर्दर जॉब. आणि हे जे कुठलेही चार्जेस घेतले जात नाही, तुमच्या कोर्स फी मध्ये सगळं कवर्ड आहे. आणि आम्ही ज्या एरियामध्ये तुम्हाला ट्रेनिंग देतो त्या एरियामध्येच तुम्हाला जॉब देतो. दॅट इज द बेस्ट पार्ट ऑफ इट. आणि मित्रांनो अजून का पाहिजे, 100% फीज रिफंड आहे. जर पहिल्या 90 दिवसात आम्ही तुम्हाला जॉब नाही देऊ शकलो, आम्ही तुमची पूर्ण फीज रिफंड करू शकतो. प्लस इथे ईएमआय फॅसिलिटी पण आहेत. सो तुम्हाला अजून जर काही माहिती पाहिजे असेल तर आमच्या इन्स्टिट्यूटला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि व्हिडिओ बघितला तर थँक्यू सो मच. आणि आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला जर कुठल्या टॉपिकची माहिती हवी असेल किंवा या सेशन बद्दल काही जर क्वेश्चन असेल तर नक्की टाईप करून पाठवा. थँक्यू सो मच आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.